नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात बोंबील फ्राय. तर ओले बोंबील बाजारातून आणलेले ते चांगले स्वच्छ असे साफ करून घेतले, चांगले कट करून घेतले. त्याच्यावर असं लिंबू पिळून ठेवलं आणि व्यवस्थित चोळून घेतलं त्याला लिंबू. आणि नंतर काय करायचं, ताटामध्ये असं बोंबील ठेवून द्यायचे एका साईडला. तर खाली काहीतरी असं टेकन लावायचं आणि असे ताट बघू शकता अशा पद्धतीने ताट ठेवून द्यायचं. ते पाणी आपोआप नितळतं खाली, बघू शकता कशा पद्धतीने. आणि जर बोंबील जाड वगैरे असतील, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय करू शकता, हे बोंबील आहेत ना साफ केलेले, ते तुम्ही एखाद्या सुती कपड्यामध्ये घ्यायचे, असे गुंडाळून ठेवायचे आणि त्याच्यावरती आहे ना काहीतरी जाड वस्तू ठेवायची. त्यातलं पाणी आपोआप म्हणजे भरपूर प्रमाणात निघून जातं ते पाणी. आणि बोंबील पण आपले क्रिस्पी बनतात. तर आपण याच्यामध्ये काय केलेलं, लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. चांगलं असं चोळून घेतलं त्यांना, बघू शकता कशा पद्धतीने. छानपैकी चोळून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण अद्रक लसूण पेस्ट टाकायची. अद्रक लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर ते परत एकदा चोळून घ्यायचं छानपैकी. आणि नंतर काय करायचं, तर एका पेपरवरती थोडंसं पीठ घ्यायचं, ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ, हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ हे सगळं परत टाकायचं आणि छानपैकी असं मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये ते बोंबील असे बघू शकता कशा पद्धतीने त्याला परत असं पीठ लावून घ्यायचं. ते छान क्रिस्पी बनतात हे बोंबील. तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालेलं ते. तर तवा घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि मग ह्याचे बोंबील फ्राय करून घ्यायचे. बघू शकता कशा पद्धतीने. सगळ्या मच्छीपैकी आहे ना, हे बोंबीलची मच्छी आहे ना, ती खूप जास्त तेल हे करते. तर बघू शकता कशा पद्धतीने आपले बोंबील झालेले आहेत. तर चॅनेलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घ्या. तर रेडी आहेत आपले क्रिस्पी बोंबील फ्राय.